मागच्या क्लासमध्ये आपण सेक्शन 32 बघितला होता. सेक्शन 32 काय आहे? ऍक्ट ऑफ थ्रेट. ऍक्ट ऑफ थ्रेट. आपण हा रिवाइज केला होता, ऍक्च्युली पाहाला नव्हता, रिवाइज केला होता. डबल एकदा. जे आपण नवीन कॉन्सेप्टची नवीन टॉपिक आपण बघितला होता तो होता प्रायव्हेट डिफेन्सचा. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. मी फक्त पीडी लिहित आहोत. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. यामध्ये आपण बघितला होता की हा राईट कसा आहे? ऑब्सल्यूट नाही आहे. ऑब्सोल्यूट नाही आहे. हा रेस्ट्रिक्शन सोबत येतो. रेस्ट्रिक्शन सोबत येतो. रेस्ट्रिक्शन सोबत येतो. आणि मेन रेस्ट्रिक्शन सेक्शन 37 मध्ये आहे. सेक्शन 37. आज आपण जमलं तर सेक्शन 37 बघणार आहोत. मग आपण इंडेक्स बघितला होता. आपण इंडेक्स मध्ये चार गोष्टी, चार समजून घ्या, चार चॅप्टर्स टाईप आपण एक इंडेक्स बनवला होता. मग हा कोणता राईट आहे? तर नॅचरल आहे. नॅचरल राईट आहे. स्टॅच्युटरी राईट आहे. कारण की हा लॉ मध्ये दिलेला होता आपल्याला. आपल्याला आयपीसी मध्ये भेटतो, हा बीएनएस मध्ये भेटतो, म्हणून हा स्टॅच्युटरी राईट झाला. स्टॅच्युटरी राईट. मग नेक्स्ट गोष्ट, आपण कोणकोणते सेक्शन्स बघितले होते? तर सेक्शन 34 बघितला होता आपण. मी सांगितलं होतं सेक्शन 34 इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनात. सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? तर कीवर्ड प्रायव्हेट डिफेन्स, बस. एवढाच होता सेक्शन 34 मध्ये. मग आपण सेक्शन 35 बघितला होता. सेक्शन 35 मध्ये आपण काय बघितलं होतं? की दोन क्लॉज आहे. क्लॉज ए मध्ये सांगितलंय बॉडीचं प्रोटेक्शन करू शकता तू, दुसऱ्या बॉडीचं प्रोटेक्शन करू शकता. आणि बी, क्लॉज बी मध्ये बघितलं होतं प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन, म्हणजे प्रॉपर्टीचा डिफेन्स तुम्ही घेऊ शकता. मग यानंतर आपण सेक्शन 36 बघितलं होतं. सेक्शन 36 बघितलं होतं ना आपण? सेक्शन 36 मागच्या क्लासमध्ये. की बघायचं आहे आपलं सेक्शन 36. राहिला आहे का? सेक्शन 36 बघितलं आहे आपण. अनसाऊंड माइंड. सेक्शन 36 बघितलं आहे आपण. त्याच्यामध्ये आपण इल्युस्ट्रेशन मेन वरती जास्त फोकस दिला होता. इल्युस्ट्रेशन ए बघितला होता, इल्युस्ट्रेशन बी पण आपण बघितला होता. यामध्ये काही डाऊट आहे तुम्हाला तर विचारू शकता, नाही तर मग आपण समोर जाऊयात, सेक्शन 37 बघूयात. सेक्शन 37च्या पहिले मला सगळ्यात लास्ट जो सेक्शन आहे सेक्शन 44, तो आपल्याला बघावा लागेल. चला सेक्शन 34 बघून घेऊ. अच्छा, आपको दो एग्जाम्पल्स रिपीट होना, ठीक है, वो रिपीट करेंगे हम. एक मिनट. ठीक आहे. हेच आपले इल्युस्ट्रेशन होतं. हेच आपले इल्युस्ट्रेशन. ठीक आहे. तर हा इल्युस्ट्रेशन 1 आहे आणि सेक्शन आपण बघत आहोत सेक्शन 36. सेक्शन 36 आहे हा. सेक्शन 36. तर इथे काय आहे? झेड एक पर्सन आहे. तो कसा आहे? अनसाऊंड माइंड आहे. अनसाऊंड माइंड आहे हा, अनसाऊंड आहे. झेड कसा आहे? अनसाऊंड आहे. आता झेड काय करतो? इवन तो अनसाऊंड आहे, अनसाऊंड आहे, तो अटेम्प्ट टू मर्डर करतो. काय करतो? अटेम्प्ट टू मर्डर. कोणाचा? एचा. एचा. आता इथे झेड अनसाऊंड असल्यामुळे याला तर प्रोटेक्शन भेटणार. याला प्रोटेक्शन भेटणार कारण की हे जनरल एक्सेप्शन मध्येच येणार. जनरल एक्सेप्शन मध्ये येणार. पण ए ला इथे प्रायव्हेट डिफेन्सचा पण अधिकार आहे.
फक्त हेच सांगितलं या सेक्शनमध्ये, ए हॅज द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. आता हा सेक्शन ऍड करण्याची गरज का होती? आता कोणी ऑफेन्स करत आहे ना आपल्या विरोधात, समजा एच्या विरोधात एक कोणता साधारण व्यक्ती आहे आणि तो ऑफेन्स करतात, फॉर एक्झाम्पल सी, हा नॉर्मल पर्सन आहे, साऊंड माइंड आहे, हा जर ऑफेन्स करतात, तर आपल्याला माहिती आहे एला काय आहे, प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार आहे, प्रायव्हेट डिफेन्सचा राईट आहे. तो तर प्रायव्हेट डिफेन्स एक्सरसाइज करणार, पण काय होणार जेव्हा पर्सन अनसाऊंड आहे? तर या सेक्शनचं हेच एम आहे की सांगणार, जरी देखील पर्सन अनसाऊंड आहे किंवा मिस्टेक ऑफ फॅक्ट कॉज करत आहे, ते मिस्टेक ऑफ फॅक्ट मिसकन्सेप्शन मध्ये आहे, मिस्टेक ऑफ फॅक्ट मुळे तो अटेम्प्ट टू किल करत आहे, तर अशा ठिकाणी पण एला प्रायव्हेट डिफेन्स आहे. म्हणजे झेडला तो थांबवू शकते, तो रॉंगफुल रिस्ट्रेंट करू शकते झेड सोबत, किंवा जमलं तर असॉल्ट देखील करू शकते झेडला थांबवण्यासाठी. हा ना, फक्त हेच म्हटलं आहे. आणि हे जे लास्ट लाईन आहे, विच ही वुड हॅव इज झेड विअर सेन. सेनचं मिनिंग काय आहे? साऊंड माइंड. साऊंड माइंड. इथे असंच म्हटलंय की झेड, आपण हे प्रिझ्युम नाही करणार की ते अनसाऊंड आहे, आपण हे प्रिझ्युम करणार की तो सेनच आहे, तो एक नॉर्मल व्यक्ती आहे, आणि नॉर्मल व्यक्तीच अटेम्प्ट टू किल म्हणजे ऑफेन्स एक कमिट करत आहे एजच्या अगेन्स्ट. आपण हे प्रिझ्युम नाही करणार, प्रिझ्युम करणार की तो अनसाऊंड नाही आहे, सेन आहे. ठीक आहे, हे समजलं का? नाही ना मॅम, हे समजलं का इथपर्यंत? ठीक आहे, आता नेक्स्ट इलिस्ट्रेशन बघूयात. इथे काय म्हटलं, इथे एक व्यक्ती आहे ए, इथे मी लिहिलाय ए. ए एंटर्स बाय नाईट. नाईट म्हटलं आहे ना. अ हाऊस विच इज लिगली लिगली एंटायटल टू एंटर. आता एक घर आहे, याच्यापाशी हक्क आहे, राईट आहे की या घरामध्ये तो जाऊ शकतो, पण तो लिगली एंटर होते केव्हा? रात्रीच्या वेळेस, जेव्हा अंधार आहे, रात्रीच्या वेळेस तो एंटर होते. आता झेडला काय वाटते की ए तर असली मालक नाही आहे, तो तर बी आहे, दुसरा व्यक्ती, आणि एकच काय घुसत आहे याच्या घरात. तर झेडला वाटते की हा चोर आहे, हा चोर आहे. तर झेड काय करतोय, मिसकन्सेप्शन मध्ये मिस्टेक ऑफ फॅक्ट, इथं तुम्ही सेक्शन 17 वाचा, कारण की झेडला तर सेक्शन 17 मध्ये प्रोटेक्शन भेटणार आहे, है ना, कारण की जे पण तो काही ऑफेन्स करेल एच्या अगेन्स्ट. तर झेडला काय वाटते की ए एक चोर आहे, हा थेफ्ट कॉज करतात, हा जस्टिफायबल बाय, करेक्ट. तर झेडला वाटते की ए चोरी करत आहे, तर झेड काय करते, अटॅक करते. अटॅक म्हणजे इथं समजून घ्या असॉल्ट करल एला किंवा हर्ट कॉज करल, आणि ते कशात करल, गुड फेथ मध्ये, गुड फेथचा एलिमेंट इथे आहे, हा ना. तर मग इथे त्यांचं हेच म्हणणं आहे की झेडनी कोणताच ऑफेन्स नाही केला, इवन तो त्यांनी अटॅक केला एला, आणि एनं कोणताच ऑफेन्स केला नाही actually. तरी देखील झेडला प्रोटेक्शन भेटणार. आता ऍक्च्युली इथं पाहिलं ना, ए इनोसंट आहे, ए इनोसंट आहे, इनोसंट पार्टी आहे, हा कोणताच ऑफेन्स तर करत नाही. मी तुम्हाला इंडेक्स दिला होता, आणि त्या इंडेक्स मध्ये आखरी शेवटचं तुम्हाला म्हटलं होतं इनोसंट पर्सन आहे, हार्म टू इनोसंट पर्सन. आता त्या इंडेक्स मध्ये ऍक्च्युली त्याच्यामध्ये सेक्शन 44च आहे, सेक्शन 44 टाकला होता, पण सेक्शन 36 पण तुम्ही ऍड करू शकता, कारण की हा पण इथे इनोसंट पर्सन बद्दलच सांग. ठीक आहे. तर जो इल्युस्ट्रेशन ए होता तुमचा, त्याच्यामध्ये काय होतं, अनसाऊंड होतं, अनसाऊंड माइंडचा व्यक्ती होता, तो मर्डर करत होता. पण बी मध्ये काय आहे, मिस्टेक ऑफ फॅक्ट म्हणजे मिसकन्सेप्शन, मिसकन्सेप्शन. ठीक आहे, हा इल्युस्ट्रेशन समजला नाही ना मॅम? ठीक आहे, मी मागच्या कीबोर्ड वरती जातो.
आता एक गोष्ट सांगायची होती इथे मला, की आपण सेक्शन 36 तर बघितलं आहे. आपण सेक्शन 36 बघितलं आहे. तर सेक्शन 36 मी तुम्हाला म्हटलं होतं की सेक्शन 36 तुम्ही रीड करा सेक्शन 44 सोबत. सेक्शन 44 म्हणजे आयपीसीचा 106. तर आपण हा सेक्शन बघू. सेक्शन 44 की सिमिलॅरिटीज काय आहे. सिमिलॅरिटी एकच आहे याच्यामध्ये. सेम गोष्ट एकच आहे की इनोसंट पार्टी इन्वॉल्व आहे. बस हेच एक सिमिलॅरिटी आहे. सिमिलॅरिटी हीच एक. बस तर म्हणून आपण सेक्शन 44 बघूयात. हा आहे आपला सेक्शन 44. सेक्शन 44 ची आपण मार्जिनल नोट बघूयात. हेडलाईन, द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. केव्हा? अगेन्स्ट डेडली असॉल्ट. अगेन्स्ट डेडली असॉल्ट when there is a risk of harm to innocent person. When there is a risk of harm to innocent person. मी म्हटलं ना एलिमेंट सेम इनोसंट पर्सन आहे. 36 मध्ये पण इनोसंट पर्सन होतं एलिमेंट. वेन देर इज रिस्क ऑफ हार्म टू इनोसंट पर्सन. आता याचा आपण पहिले ते इलिस्ट्रेशन बघूयात, मग आपण मेन सेक्शन बघूयात. समजून घ्या. आता ए पर्सन आहे एक, आणि याच्या मागे एक जमाव आहे, लोकांचा जमाव. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये मॉब असं म्हणतो. मॉब लिंचिंग माहिती आहे ना तुम्हाला. तर हा जो मॉब आहे हा एच्या मागे धावतो आणि एला मारायचा प्रयत्न करतो. आता या मॉब मध्ये आजूबाजूला छोटे चाइल्ड पण होते. म्हणजे समजून घ्या इथे एक चाइल्ड आहे, परत इथे एक चाइल्ड आहे. तर चाइल्ड पण होते. समजून घ्या या मॉब मध्ये चाइल्ड आहे. आता एला हे दिसत आहे की इथे चाइल्ड आहे, तरी पण ए स्वतःच प्रायव्हेट डिफेन्स प्रोटेक्शन करण्यासाठी, प्रायव्हेट डिफेन्स घेण्यासाठी, या मॉबला थांबवण्यासाठी ए आपली बंदूक काढतो. काय काढतो? बंदूक म्हणजे गन. गन काढतो आणि फायर करतो. तर ते जाऊन या गनचा निशाणा जाऊन एका चाइल्डला लागते आणि तेव्हा जाऊन हा मॉब थांबतो. तर आता प्रश्न इथे आला की एने ऑफेन्स केला आहे का? एने ऑफेन्स केला आहे का? आता एला तर नॉलेज होतं ना इथे. एला नॉलेज होतं. एला नॉलेज होतं इथे की इथे इन ऑल प्रोबॅबिलिटीज, मी काय म्हणतो, इन ऑल प्रोबॅबिलिटीज डेथ विल बी कॉस्ट. हे तर नक्की आहे. इन ऑल प्रोबॅबिलिटीज डेथ विल बी कॉस्ट. आणि इथे डेथ होते पण. तर मग यासाठी डील करण्यासाठी आपल्याजवळ आहे सेक्टर 40. आता ए काय आहे? इनोसंट पर्सन आहे. ए म्हणजे इथे ए नाही, सॉरी, हा जो चाइल्ड आहे हा इनोसंट पर्सन. आता एनी काय केलं? आपला प्रायव्हेट डिफेन्स घेण्यासाठी एका इनोसंट पर्सनला हार्म कॉज केलं. इथे बघा, व्हेन देर इज रिस्क ऑफ हार्म टू इनोसंट पर्सन. म्हणजे एनी काय केलं? प्रायव्हेट डिफेन्स घेतला, पण कशाच्या बदले? हार्म कॉज केला इथे एका इनोसंट पार्टीला. तर हेच झाली आपली हेड. तर एला प्रोटेक्शन भेटणार का? तर हो. हेच सेक्शन 44 सांग. इफ इन एक्झरसाइज ऑफ राईट, मी सेक्शन वाचतो. मी सेक्शन वाचतो. इफ इन एक्झरसाइज ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट अँड असॉल्ट. आता इथे हा जो मॉब आहे हा असॉल्ट कॉज करत आहे कोणाला? एला. विच रिझनेबली कॉजेस द अप्रिहेन्शन ऑफ डेथ. आता एला काय वाटत आहे की माझी मृत्यू होईल, हे जे मॉब आहे मला मारून टाकेल, म्हणून इथे म्हटलंय अप्रिहेन्शन ऑफ डेथ. द डिफेंडर, आता इथे एक कोण आहे? डिफेंडर. द डिफेंडर बी सो सिच्युएटेड दॅट ही कॅन नॉट इफेक्च्युअली एक्झरसाइज दॅट राईट. दॅट राईट म्हणजे प्रायव्हेट डिफेन्सचा राईट. विदाउट रिस्क ऑफ हार्म टू अन इनोसंट पर्सन, हिज राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्सटेंड टू द रनिंग ऑफ दॅट रिस्क. आता इथे यांचं हेच म्हणणं आहे की इवन दो इथे रिस्क आहे. कशाचा रिस्क आहे? की चाइल्डला हार्म कॉज, इनोसंट पार्टीला हार्म कॉज, तरी देखील ते काय करू शकते? हार्म कॉज करू शकते, म्हणजे ते रिस्क घेऊ शकते. म्हणून इथं म्हटलं त्याचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्सटेंड होणार टू द रनिंग ऑफ दॅट रिस्क. एक्सटेंड होणार. ठीक आहे, हा सेक्शन समजला तुम्हाला?
हा लास्ट सेक्शन होता आपला, म्हणजे प्रायव्हेट डिफेन्स कोणता. हा लास्ट सेक्शन आहे आणि हा तुम्हाला 36 सोबत वाचायचा. ठीक आहे, समोर जाऊयात मग. आता हे इलिस्ट्रेशन तुम्हाला दिलं आहे, तर सेम आहे जसं मी एक्सप्लेन केलं. ए इज अटॅक्ड बाय अ मॉब हू अटेम्प्ट टू मर्डर. ते मॉब मर्डर करण्याचा प्रयत्न करत होता. ही कॅन नॉट इफेक्च्युअली एक्झरसाइज हिज राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स विदाउट फायरिंग ऑन द मॉब, अँड ही कॅन नॉट फायर विदाउट रिस्क ऑफ हार्मिंग यंग चिल्ड्रन हू आर मिंगल्ड विथ द मॉब. मिंगल म्हणजे मिक्स होते त्याच्यामध्ये, त्या मॉब मध्ये जमावमध्ये छोटे लेकरं पण होते. ए कमिट्स नो ऑफेन्स इफ बाय सो फायरिंग ही हार्म्स एनी ऑफ द चिल्ड्रन. जरी देखील इनोसंट पार्टी जे की ते चाइल्ड आहे त्यांना हार्म पण कॉज करत आहे, तरी पण एला काय भेटणार, प्रोटेक्शन भेटणार. म्हणजे एना नो ऑफेन्स केला तरी देखील. तर हेच इलिस्ट्रेशन आहे सेक्शन आपला 44चं. आय होप तुम्हाला हे समजलं आहे. तर नेक्स्ट जो सेक्शन आहे तो आहे 37. त्या 37 मेन रिस्ट्रिक्शन आहे. मेन रिस्ट्रिक्शन सांगतो आपला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा, की आपण प्रायव्हेट डिफेन्स जो आहे तो आपण केव्हा नाही घेऊ शकत, कोणकोणत्या सिच्युएशन्स मध्ये आपण प्रायव्हेट डिफेन्स एक्सरसाइज नाही करू शकत, हे आपल्याला सेक्शन 37 मध्ये दिलं आहे. काय रिपीट करू मी सांगा, रिपीट काय करू. ओके, सेक्शन 37च्या बाबतीत मी फक्त आता एवढंच सांगितलं की जो सेक्शन 37 आहे ना, त्याच्यामध्ये मेन रेस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत. एक मिनिट मी पेन यूज करतो. सेक्शन 37 मध्ये मेन रेस्ट्रिक्शन दिले आहे आपल्याला. हे मेन रेस्ट्रिक्शन्स आहेत. तर मेन रेस्ट्रिक्शन्स कशाचे, तर प्रायव्हेट डिफेन्सचे. सेक्शन 37 मध्ये असे सिच्युएशन सांगितलेले आहे आपल्याला की त्यामध्ये आपण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकत नाही. आपण घेऊ शकत नाही इवन दो आपल्या अगेन्स्ट ऑफेन्स होत आहे, ऑफेन्स होत आहे आणि आपल्याला समोरची पार्टी हार्म कॉज करत आहे, कोणता पण हार्म राहू शकते कोणत्या पण प्रकारचं, तरी आपण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकत नाही. हे मेन इसेन्स आहे सेक्शन 37चा. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्यांदाच की हा ऑब्सोल्यूट नेचरचा राईट नाही आहे. यासोबत काही कंडिशन्स पण आहे, रेस्ट्रिक्शन्स पण आहेत, ते आपल्याला फॉलो करावं लागणार. बस एवढंच सांगितलं. ठीक आहे. हा, तर मी काय म्हटलं तुम्हाला, सेक्शन 44 नाही, सेक्शन 36 म्हणावं लागेल ना मला. सेक्शन 36 तुम्हाला रीड विथ करायचं आहे, हे नोट्स मध्ये लिहा. रीड विथ सेक्शन 44. सेक्शन 44 म्हणजेच आयपीसीचा आपण तुलना केली तर मग सेक्शन सेक्शन इथे 106, तुम्हाला हा सेक्शन 106 सोबत रीड करायचा आहे. ठीक आहे, 106. आता यामध्ये अजून एक एलिमेंट येते, मी ऍक्च्युली विसरलो सांगायचं, की सेक्शन 44 मध्ये एक पनिशमेंटचा एलिमेंट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की इन ऑल प्रोबॅबिलिटीज कॉस्ट डेथ. मी मागे जातो. हा, मी काय म्हटलं, इन ऑल प्रोबॅबिलिटीज कॉस्ट डेथ. आता जेव्हा बंदूक चालवतो ना ए, जेव्हा बंदूक चालवतो तेव्हा त्याला माहिती आहे की इथे मर्डर होईल, इथे मर्डर होईल. आणि मर्डरचा कोणता सेक्शन आहे आपल्याजवळ, सेक्शन 300. आता तुम्ही सेक्शन 300 मध्ये क्लॉज, मला वाटते डी, नाही तर क्लॉज 4, 4 आहे ना, 4 आहे, सबसेक्शन 4 आहे. पण नवीन जो सेक्शन आहे तो आहे सेक्शन 101 क्लॉज डी. तर तुम्ही हे दोन्ही बघा. आता याचं एक्सेप्शन म्हणजेच सेक्शन 36, सेक्शन 36 नाही, सेक्शन हा 44 आहे. म्हणजे तुम्ही या सेक्शनचा हा एक्सेप्शन घेऊ शकता. ठीक आहे, तर हे
एकदा तुम्ही हा जो सबसेक्शन 4 आहे किंवा क्लॉज डी आहे, तुम्ही एकदा वाचून काढा स्वतःहून. इन ऑल प्रोबॅबिलिटीज कॉज डेथ. हा लेक्चर झाल्यानंतर एकदा तुम्ही रीड आउट करा याला. ठीक आहे. आणि मग सेक्शन 44 वाचा. ठीक आहे. आपण कुठे होतो? तर आपण सेक्शन 37 डिस्कस करूयात. आता सेक्शन 37 जर तुम्ही बघितलं तर सेक्शन 37 पण मोठा आहे. सेक्शन 37 आणि आयपीसीचा सेक्शन जो आहे तो आहे सेक्शन 99. मी तुम्हाला म्हटलं हा मेन सेक्शन आहे जो की रेस्ट्रिक्ट करतो प्रायव्हेट डिफेन्सला, सांगतो आपल्याला. आता यामध्ये कोणकोणते सिच्युएशन्स असे येते ज्यामध्ये आपण प्रायव्हेट डिफेन्स करू शकत, प्रायव्हेट डिफेन्स एक्सरसाइज करू शकत नाही. तर पहिला यांनी म्हटला की ऍक्ट ऍक्ट डन बाय पब्लिक सर्वंट. ऍक्ट डन बाय पब्लिक सर्वंट, सॉरी, ऍक्ट डन बाय पब्लिक सर्वंट. आता पब्लिक सर्वंट समजून घ्या. पब्लिक सर्वंट इथे एक पोलीस आहे. आता हा जो पोलीस आहे ना, हा एका चोराला पकडत होता. एका चोराला पकडत होता. तो चोर होता बी. बी. पण पोलिसनी काय केलं, गलतीने ए ला पकडलं. पोलिसनी गलतीने ए ला पकडलं इथे. इथे तर पोलिसला तर प्रोटेक्शन आहे. पोलिसला प्रोटेक्शन आहे. आता मला पोलिसला कशात प्रोटेक्शन आहे ते सांगा. कोणता सेक्शन आहे ते? हं? पोलिसला प्रोटेक्शन आहे की यांनी ऑफेन्स तर कमिट नाही केला कोणताच. यांनी इलिगल अरेस्टचा ऑफेन्स कमिट नाही केला. आणि पीनी काय केलं, गुडफेथ मध्ये काम केलं. आता जर तुम्ही ऑफेन्स बघितला तर इथे रॉंगफुल रिस्ट्रेंट होत आहे किंवा रॉंगफुल कन्फाइनमेंट होत आहे. जे पण इथे ऑफेन्स तर होत आहे पोलीसद्वारा. जर त्याला प्रोटेक्शन भेटलं नसतं तर नैना मॅम म्हणताय सेक्शन 14. ओके, सेक्शन 17 का नाही? सेक्शन 17 का नाही, सेक्शन 14 का? अच्छा, सेक्शन 17 मग चंदा मॅम पण सेक्शन 14 म्हणत आहे. चंदा मॅम मग सेक्शन 17 का नाही? ओके, मिस्टेक ऑफ फॅक्ट आहे सेक्शन 14. मिस्टेक ऑफ फॅक्ट आहे का मिस्टेक ऑफ लॉ आहे? फॅक्टच आहे ना, मग सेक्शन 17 का नाही? पोलिसने तिथे मिस्टेक ऑफ फॅक्ट केला आहे. जस्टिफाईड बाय हे आहे ना. ठीक आहे, मिस्टेक ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज आहे पहिली गोष्ट. तर मिस्टेक ऑफ फॅक्ट 14 मध्ये पण आहे, 17 मध्ये. ठीक आहे. तर मी कुठे होतो, इथे ऑफेन्स तर कमिट झाला आहे पोलीसकडे. जर प्रोटेक्शन नसलं असतं तर आपल्याला, है ना, प्रोटेक्शन नसलं असतं तर मग ए प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकते का इथे? तर प्रायव्हेट डिफेन्स नाही घेऊ शकत ऍज पर सेक्शन 37. कारण की हा कोणता ऍक्ट आहे, ऍक्ट डन बाय पब्लिक सर्वंट इन गुड फेथ. म्हणून इथे ए प्रायव्हेट डिफेन्स नाही घेऊ शकत. ठीक आहे, तर इथे प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार इथे नाही. ठीक आहे. आता सेकंड आहे ऍक्ट ऍक्ट डन ऍक्ट डन बाय डायरेक्शन्स ऑफ पब्लिक सर्वंट. बाय डायरेक्शन्स ऑफ पब्लिक सर्वंट. आता हा सेमच आहे, वन सारखाच. मी शॉर्टकट मध्ये लिहितो पी एस, पब्लिक सर्वंट. आता होऊ शकते पी दुसऱ्या व्यक्तीला सांगत, पी सांगत आहे सी ला की तू बी ला अरेस्ट कर, आणि बी ला अरेस्ट न करता सी ए ला अरेस्ट करतो गुडफेथ मध्ये. कोणाच्या म्हणण्यावर? पीच्या म्हणण्यावर, कारण की पी इथे पोलीस आहे.
तर हे सेकंड मध्ये आहे. याला जे प्रोटेक्शन आहे ते तर नाही. याला पण अधिकार नाही. जर सीनी पण त्याला अरेस्ट केलं हे म्हणणं आहे. जर डायरेक्शन पण फॉलो करता येते पब्लिक सर्वंटला, तरी पण समोरच्या व्यक्तीला म्हणजे विक्टीमला प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार नाही. ठीक आहे. मग थर्ड आहे तुमचा व्हेन 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 रिकोर्स व्हेन रिकोर्स टू पब्लिक सर्व्हिस, मी शॉर्टकट मध्ये लिहितो PS, इज अवेलेबल. इज अवेलेबल. आता यासाठी हे समजवण्यासाठी माझ्याजवळ एक केस लॉ आहे. ती केस लॉ आहे महिंदर महिंदर पाल जॉली. महिंदर पाल जॉली वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. महिंदर पाल जॉली वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. तर ही एक केस लॉ आहे. आता या केस मध्ये होते काय? या केसमध्ये काय होते? आता या केसमध्ये काही वर्कर्स लोक आहे. वर्कर म्हणजे लेबर लोक म्हणतो आम्ही इथे, फॅक्टरीमध्ये काम करणारे. हे वर्कर लोक काय करतात ना, त्या फॅक्टरीमध्ये किंवा फॅक्टरीच्या बाहेर स्ट्राईक करतात. स्ट्राईक. आणि हा जो स्ट्राईक आहे पहिले तर व्हायलेंट नव्हता, पीसफुल मध्ये स्ट्राईक करत होते. पीस. मग थोड्या वेळानंतर हे व्हायलेंट होऊन जातं. हे वर्कर्स लोक आहे व्हायलेंट होऊन जाते आणि विटा किंवा दगड फेकायला लागतात. ब्रिक्स किंवा स्टोन्स म्हणू शकता इथे. तर ब्रिक्स फेकायला लागतात या फॅक्टरीवरती. हे प्रॉपर्टी आहे, समजून घ्या एक प्रॉपर्टी आहे. तर या प्रॉपर्टीचा मालक जो आहे म्हणजे ओनर. ओनर मी याला म्हणतो हा ओनर आहे प्रॉपर्टीचा. आता एला काय अधिकार आहे? एला इथे अधिकार आहे की तो आपल्या प्रॉपर्टीचं रक्षण करू शकतो. म्हणजे एला प्रायव्हेट डिफेन्सचा राईट आहे. आणि हे काय करतात? दगड फेकत आहे, प्रॉपर्टी डॅमेज करत आहे वर्कर लोक. तर हे काय करतो? बंदूक काढतो, गन काढतो आणि इथे एक स्ट्राईक, एका वर्करची हत्या होते इथे, डेथ होते. एक वर्करची डेथ होते इथे. एका वर्करची डेथ होते. ठीक आहे. तर मला सांगा, एला पनिशमेंट होईल का? आणि एला पनिशमेंट होईल तर कोणत्या सेक्शन मध्ये होईल? पहिली गोष्ट तर हे सांगा, एला पनिशमेंट होईल का? एनी ऑफेन्स केला आहे? केला आहे. करेक्ट. कोणत्या सेक्शन मध्ये? किंवा याला पनिशमेंट कोणत्या सेक्शन मध्ये होईल? ओके. आणि कोणत्या सेक्शन मध्ये फॉल करेल हा? ऍक्च्युली 302 नाही आहे, 304 आहे. 304 मध्ये होईल याला punishment. कारण की हा जो सेक्शन आहे हा एक्सेप्शन 2 मध्ये येणार. एक्सेप्शन 2. एक्सेप्शन 2 कशाचा? सेक्शन 300चा. ऑफ सेक्शन 300. 300 म्हणजे नवीन सेक्शन कोणता आहे? सेक्शन 101. म्हणून 304 मध्ये पनिश होईल ए. आता एने ऑफेन्स केला. आता का ऑफेन्स केला? कारण की एनी एक तर गरजेपेक्षा जास्त, मी काय म्हटलं, गरजेपेक्षा जास्त एक्झरसाइज केलाय राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. इथं गरज नव्हती कोणाची हत्या कॉज करण्याची. इथे बंदूक चालवण्याची गरज नाही. हे काय करू शकला असता? लगेच पोलिसला नोटिफाय करू शकला असता. इथे पोलीस येऊन त्या वर्कर्सला शांत केलं असतं, काही केलं असतं. कारण की इथे राईट त्याचा होता, पण एवढा नव्हता की तो डेथ कॉज करणार आहे. आणि इथे रिकॉर्स होता त्याच्यापासून. रिकोर्स म्हणजे रिकोर्स टू पब्लिक सर्वंट. पब्लिक सर्वंटला बोलवण्याचा किंवा त्यांना सांगण्याचा एक रिकोर्स होता, ऑप्शन होता इथे. पण एनी काय केलं? ते यूज न करता बंदूक चालवली. म्हणून त्याला
पनिशमेंट भेटली सेक्शन 304. ठीक आहे. आता मी तर तुम्हाला हे थर्डचं सांगितलं एक्झाम्पल. आता आपण फोर्थ बघूया. थोडं वर टाकतो. आणि हा फोर्थचा पण उदाहरण आहे चांगला. फोर्थचा पण उदाहरण आहे. तर फोर्थ आहे नो हार्म टू बी कॉस्ट दॅन नेसेसरी. नो हार्म टू बी कॉस्ट टू बी कॉस्ट दॅन नेसेसरी. ठीक आहे. तर हे चार अशा गोष्टी आहेत जिथे आपण प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकतो. आता हा फोर्थ डायरेक्ट असं म्हणू शकत नाही, पण इथे एवढंच म्हटलं आहे की गरजेपेक्षा जास्त हार्म तुम्ही करू शकत नाही. जेवढा आहे तेवढाच तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकता. आता हा कशा अंतर्गत येते, मी फर्स्ट क्लासमध्ये म्हणजे मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार हा बदल्या घेण्यासाठी नाहीये. नॉट रेट्रिब्युटिव्ह. नॉट रेट्रिब्युटिव्ह. नॉट रेट्रिब्युटिव्ह. तर हा कसा आहे, फक्त प्रिव्हेंटिव्ह नेचरचा. बट प्रिव्हेंटिव्ह. बट प्रिव्हेंटिव्ह. तर हा प्रिव्हेंटिव्ह नेचरचा आहे. ठीक आहे. तर इथे काय जे इथे याने जे केलं ना एनी, यांनी बदला घेण्यासाठी असं वाटत आहे की त्यांनी एकाचा गन चालवून मृत्यू कस केला. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. चला आपण लवकरात लवकर सेक्शन बघून घेऊया. जर तुम्ही सेक्शनची रचना बघितली ना, तर याच्यामध्ये दोन एक्सप्लेनेशन आहे. आपण एक्सप्लेनेशन पण बघूयात नंतर, पण दोन एक्सप्लेनेशन आहे. सगळ्यात पहिले सबसेक्शन 1 आहे. सबसेक्शन 1 मध्ये क्लॉज ए आणि क्लॉज बी आहे आणि सी पण आहे आणि सबसेक्शन 2 आहे. आणि याच्यानंतर दोन एक्सप्लेनेशन पण आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर आपण मेन सेक्शन बघूयात. तर इथे काय म्हटलं, देर इज नो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. प्रायव्हेट डिफेन्सचा राईट नाही आहे. खालील प्रकार. तर कुठे कुठे नाही आहे, तर अगेन्स्ट अन ऍक्ट विच डज नॉट रिजनेबली कॉज द अप्रिहेन्शन ऑफ डेथ ऑर ग्रीवियस हर्ट. तर सगळ्यात पहिले तर हे लक्षात ठेवायचं आहे की जेवढे पण मी तुम्हाला उदाहरण दिले होते ना, त्याच्यामध्ये डेथ, डेथ फर्स्ट आणि सेकंड ग्रीवियस हर्ट. ग्रीवियस हर्ट कुठे येते सांगा. ग्रीवियस हर्टची डेफिनेशन कुठे येते सांगा. तर हे जे दोन आहे, हे एक्सेप्शन आहे. हे एक्सेप्शन आहे मेन वाले. जर कोणता पब्लिक सर्वंट तुमची 116 का 117, 116 आहे का 117, 116. ओके. आणि आयपीसी मध्ये आयपीसीचा सेक्शन सांगा. 116 करेक्ट आहे. आयपीसी सांगा. आयपीसी आहे 320. 326 मध्ये पनिशमेंट आहे, आयपीसी मध्ये 320. ठीक आहे. हा. तर कुठे होतो आपण, हा हे दोन एक्सेप्शन मेन आहे. तर पब्लिक सर्वंट 320 करेक्ट. तर पब्लिक सर्वंट डेथ कॉज करत आहे किंवा ग्रीवस हर्ट, किंवा वाटत आहे तुम्हाला की आता कोणत्या पोलिसनी बंदूक काढली आणि तो बंदूक चालवत आहे, तेव्हा जाऊन तुम्हाला प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार आहे ऍक्च्युली. ठीक आहे. तर मागे मी जेव्हा शिकवलं होतं तुम्हाला, एक मिनिट, हे जे सगळं सांगितलं होतं ना मी, त्याच्यामध्ये एक्सेप्शन तुम्ही लिहून घेऊ शकता की डेथ आणि ग्रीवियस हर्ट. तर तेव्हा तुम्हाला काय आहे, प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार येऊन जातो. ठीक आहे. इफ डन ऑर अटेम्प्टेड टू बी डन बाय अ पब्लिक सर्वंट ऍक्टिंग इन गुड फेथ. गुड फेथ अंडर कलर ऑफ हिज ऑफिस. कलर ऑफ हिज ऑफिस म्हणजे तो त्याची ड्युटी करत आहे ऍक्च्युली. दो दॅट ऍक्ट मे नॉट बी स्ट्रिक्टली जस्टिफायबल बाय लॉ. इवन दो, इवन तो मी काय सांगितलं, पब्लिक आहे, पोलीस आहे. पोलीस काय करतात, जस्टिफायबल बाय लॉ नाही आहे तो act. म्हणजे ए ला अरेस्ट करायचं होतं, पण ए ला न करता बी ला अरेस्ट करतो. तर हे जस्टिफायबल बाय लॉ आहे का, नाही आहे. तरी देखील बी ला इथे राईट नाही आहे प्रायव्हेट डिफेन्सचा. कारण की हा कोण आहे, पोलीस आहे आणि हा गुडफेथ मध्ये काम करत आहे. ठीक आहे. तर हे होता ए.
आता ए मध्ये काय आहे, फक्त एकच गोष्ट चेंज आहे, डायरेक्शन. फक्त डायरेक्शन म्हटलं म्हणजे पोलीसच्या खाली, पोलीसच्या अंडर डायरेक्शन कोणता सी एक व्यक्ती आहे, तो हे काम करत आहे, तरी पण सेम होणार. बीला प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार नसतो आणि सी जाऊन बीला अरेस्ट करत आहे, तरी बीला प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार नाही आहे. ठीक आहे. इन केस इन विच देअर इज टाइम टू हॅव रिकोर्स, मी हे पण तुम्हाला सांगितलं, जिथे रिकोर्स घेण्यालायक आहे, तुम्ही पब्लिक अथॉरिटीजवर जाऊ शकता आणि त्यांचा डिफेन्स घेऊ शकता, तेव्हा पण जाऊन तुम्हाला डायरेक्ट प्रायव्हेट डिफेन्स घेण्याची गरज नाही. तुम्हाला हा राईट नाही आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण केस लॉ पण बघितली होती. आय होप तुम्हाला ते समजली. मग सबसेक्शन 2 मध्ये काय म्हटलं, द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स इन नो केस, कोणत्याच केसमध्ये नाही एक्सटेंड करत टू द इन्फ्लिक्टिंग ऑफ मोर हार्म दॅन इट इज नेसेसरी टू इन्फ्लिक्ट द पर्पज ऑफ डिफेन्स. यासाठी आपण केस लॉ कॉमन बघितली होती. ती केस लॉ, तुम्ही मोर हार्म करू शकत, जेवढी गरजेची आहे तेवढीच तुम्ही हार्म कॉज करू शकता या राईट मध्ये, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मध्ये. तर ठीक आहे, हे सिंपल आहे, ते मी सगळं एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला. मग आपण बघूयात जे एक्सप्लेनेशन राहिले आपले, हो, ते बघूयात. एक्सप्लेनेशन 1, अ पर्सन इज नॉट डिप्राइव्ड ऑफ द राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स against an act done or attempted to be done by a public servant as such unless he knows or has reason to believe that the person doing the act is such public servant. आता इथे काय म्हटलंय, जर समजून घ्या एक पब्लिक सर्वंट आहे पोलीस, जर त्याला डाऊट वाटत असेल, समजून घ्या पोलीस काय करताय, अरेस्ट करत आहे कोणाला, बीला. आता बीला काय वाटत आहे ना, की हा पोलीस नाही आहे, हा फक्त ऍक्टिंग करताय, इम्पर्सोनेट करत आहे, इम्पर्सोनेट करत आहे, हा पोलीस नाही आहे. तेव्हा जाऊन मग बी प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकतो. जर बीला वाटत असेल की हा पोलीस नाही आहे, फक्त ऍक्टिंग करत आहे पोलीसची. ठीक आहे. तर तुम्ही हे वाचताना तुम्हाला हे रीड विथ करायचं आहे, सेक्शन 37 सबसेक्शन 1 क्लॉज ए आणि बी, यासोबत तुम्हाला एक्सप्लेनेशन 1 वाच. इथे म्हटलंय पर्सन इज नॉट डिप्राइव्ड ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, म्हणजे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे इथे, असं म्हणायचं आहे यांना. ठीक आहे. तर मग एक्सप्लेनेशन 2 बघूयात. अ पर्सन इज नॉट डिप्राइव्ड ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, सेम म्हटलं की प्रायव्हेट डिफेन्स डिप्राईव्ह नाही होऊ शकत, म्हणजे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे याला. ऑर अटेम्प्टेड टू बी डन बाय द डायरेक्शन ऑफ पब्लिक सर्वंट, इथे फक्त डायरेक्शन ऍड झालं, म्हणजे पीच्या खाली जर कोणता व्यक्ती सी आहे,